नाशिकमध्ये विविध फाउंडेशन या समाजासाठी काम करत असतात. त्यापैकीच ईशा फाउंडेशन हे देखील आहे. त्याच्या अध्यक्षा आदिती गायकवाड यांनी त्या करत असलेल्या कार्याबद्दल आणि त्यांच्या जीवनाबद्दल खास मुलाखतीतून संवाद साधला. त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव आणि त्याचं महत्त्व हे देखील या निमित्ताने त्यांनी गप्पांच्या माध्यमातून सांगितलंय. बघूया खास मुलाखत. नमस्कार, मी सुरेश चव्हाण. लोकसाक्षी न्यूजमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वप्रथम सर्वांना लोकसाक्षी या वृत्तवाहिनीच्या वतीने उद्यापासून सुरू होणाऱ्या जे काही नवरात्र उत्सवाचा आपला दरवर्षीप्रमाणे जो उत्साह असतो त्या नवरात्र उत्सवानिमित्ताने सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. खरं तर आपण विविध क्षेत्रातील महिलांच्या मुलाखती घेत असतो आणि यावर्षी देखील एक औचित्य नवरात्र उत्सवाचंच आहे की नवदुर्गा म्हणून आपण काही महिलांच्या मुलाखती घेतोय. त्याचपैकी आज आपण गंगापूर रोड या ठिकाणी आलेलो आहोत आणि आदिती गायकवाड मॅडम आपल्या सोबत आहे. ती ईशा फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष त्या आहेत. खरं तर एक प्रवास असतो प्रत्येकाचा आणि तो आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. सर्वात आधी मॅडम या कार्यक्रमात आपलं खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. आपण बऱ्याच गोष्टींकडे वळणार आहोत, चर्चा देखील करणार आहोत. तत्पूर्वी थोडंसं आपल्या शालेय जीवनाविषयी म्हणा किंवा थोड्या जुन्या आठवणी असतात, काय सांगा? नक्कीच. नमस्ते नाशिककर, मी आदिती प्रकाश गायकवाड. मी व्यवसायाने पब्लिशर आणि सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे. थोडंसं मी माझ्या पास्ट म्हणजे माझ्या जीवनाबद्दल सांगणार आहे. तर माझा नाशिक जवळील मखमनाबाद ह्या छोट्याशा गावात माझा जन्म झाला आणि माझं शालेय जीवन ते कॉलेजच्या लाईफपर्यंत माझी जर्नी अतिशय सुंदर अशी होती. आणि नेहमी मला शालेय जीवनात पण चॅलेंजिंग गोष्टी करायला आवडायच्या आणि लहानपणापासूनच मला सोशलची इतकी आवड होती. सोशल कनेक्शन माझं खूप स्ट्रॉंग होतं लहानपणापासून. त्याच्यामुळे ते पण मी जोपासलं आत्तापर्यंत. आणि मी नेहमी 1 ते 3 नंबर कधीच सोडलेला नाही. त्याच्यामुळे अव्वल नंबर राहायचं नेहमीपासून सवय आहे आणि कुठेतरी त्या गोष्टी नेहमी बॅक ऑफ माइंडमध्ये स्टोअर असतात की नाही, जे काही करायचं ते अगदी डेडिकेशननी आणि परफेक्ट यांनी करायचं. खरं तर मी मध्ये ब्रेक करतोय की 1 ते 3 मध्ये असणार. आपले सर टीचर्स वगैरे असतात तर ठीक आहे, आता काही आजारपणात किंवा नसतात वगैरे काय, परंतु अजून देखील काही आठवणी आहेत. आणि आता तुमचं हे सगळं कार्य बघून म्हणा किंवा सगळी डेव्हलपमेंट बघून एखादी टीचर्स वगैरे काय त्यांची प्रतिक्रिया येत असते किंवा असं बोलणं चालणं होत असतं स्टाफमधनं वगैरे किंवा काय? ॲक्च्युली प्रत्येक जेव्हा जर्नी होत गेली म्हणजे जसं मी पुढे येत गेले तसं एक टप्पा नवीन लोकांशी ओळखी होत गेल्या. खूप कमी टच आहे जुन्या लोकांशी, परंतु एक मी गोल्डन बॅच म्हणून 10वीची बॅच सुरू केली होती आणि पूर्ण तेव्हापासून सुरुवात झाली की 10वीच्या बॅचचे किंवा 12वीच्या बॅचच्या जुन्या मुलांना जमा करून आणि ते युनियन किंवा ते पार्टी सेलिब्रेशन वगैरे करणं, ही तेव्हा आमच्या गोल्डन बॅचपासून सुरुवात झाली. ही सुरुवात नाशिकमध्ये मी केलेली होती. पूर्ण भारतभर किंवा जगात जिथे जिथे वेगवेगळ्या देशामध्ये मुलं आहे तर त्या मुलांचे नंबर काढून त्यांची एक टीम तयार केली आणि त्यांच्याशी कनेक्शन ठेवायचा प्रयत्न केला. आणि त्या माध्यमातूनच अनेक जे शिक्षक आहेत ज्यांनी आम्हाला घडवलं आहे, शालेय जीवनात असेल किंवा कॉलेज जीवनात असतील, अशा शिक्षकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही मानस घेतला होता की आम्ही त्या शिक्षकांचं ऋण फेडू शकत नाही, पण त्यांच्या टचमध्ये राहण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि ह्या सर्वांनी, टीचर आणि विद्यार्थी या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही ज्या स्कूलमध्ये शिकलो, छत्रपती शिवाजी विद्यालय मखमनाबाद, त्या स्कूलचं पारणं किंवा त्याचं ऋण कसं फेडावं त्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. त्या काळात पण मी केला होता 2-4 वर्षापूर्वी आणि यापुढेही मी करेल. माझ्या स्कूलसाठी, माझ्या गावासाठी, ज्या गावची मी कन्या आहे, मखमनाबादची कन्या आहे, त्याच्या विकासासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील आणि नाशिकच्याही विकासासाठी माझं खूप मोठं कर्तव्य पडतं की मी त्याच्यासाठी प्रयत्नशील राहील. नक्कीच खूप साऱ्या आठवणी असतात आपल्या, परंतु एवढी जर बघायला गेलं तळमळ असणं किंवा आत्मीयता असणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की आपण आपल्या व्यवसाय निमित्ताने म्हणा किंवा प्रापंचिक जबाबदाऱ्याच्या निमित्ताने म्हणा आपण ती गोष्ट पूर्णपणे विसरून जात असतो, परंतु तुमच्याकडे ती भावना अजूनही आहे आणि त्या गोष्टीचा अभिमान आहे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि खरं तर ह्या गोष्टी आपल्यासाठी कुठेतरी काहीतरी देणं लागत असतात. सो विचार प्रत्येकाच्या मनात असायला पाहिजे. आता येणार आपल्या प्रापंचिक जीवनाकडे. खरं तर एक प्रवास आपला एक शालेय जीवनातला किंवा घरातला संपला की कुठेतरी वैवाहिक आयुष्य सुरू होतं आपलं आणि मग त्या जबाबदाऱ्या पार पाडत
आणि मग कुठेतरी आपण एखाद्या फाउंडेशनची स्थापना करायची. आणि मग जसं मगाशी तुम्ही म्हणालात की मला ते लहानपणापासूनच काहीतरी ती आवड होती वगैरे, आणि यालाच म्हटलं जाते की बाळाची पाय पाण्यात दिसतात. सो मला एखादी फाउंडेशन सुरू करायचं आहे आणि मग ते कार्य करायचंय, कसं सुचलं तुम्हाला? शालेय जीवनाचा एक किस्सा सांगते. 7वीत असताना मी आईला कॉर्पोरेशनला उभं केलं होतं, मी आणि माझ्या वडिलांनी. तेव्हा इतक्या की राजकारण इतकी स्ट्रॉंग गोष्ट आहे की त्या माध्यमातून आपण सामाजिक सर्व प्रकारचा, शासकीय, शैक्षणिक सर्व प्रकारचा विकास आपण करू शकतो. तेव्हा तो विचार डोक्यात घेऊन आईला कॉर्पोरेशनला उभं केलं होतं. आणि तेव्हापासून डोक्यात होतं की नाही, राजकीय आणि सामाजिक, शैक्षणिक ह्या सर्व क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करून जीवनात काहीतरी करायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच मी माझा प्रवास सुरू केला. आणि एकतर मी विचार केला होता की मी एकतर राजकीय क्षेत्रात काहीतरी करणार किंवा प्रशासकीय क्षेत्रात. त्या दृष्टीने जेव्हा माझं कॉलेज कंप्लीट झालं आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मी प्रेरणा अभ्यासिकेत गेले, आणि जी शालीमारला, नाशिकला आहे. आणि तेव्हाच माझी ओळख प्रकाश सरांशी झाली. आणि विदिन 2 महिन्यात आम्ही ओळख झाल्यानंतर लग्न करायचा डिसिजन घेतला की आम्ही फर्म होतो दोघंही. लव्ह विथ अरेंज होतं. कारण ठरवलेलं होतं की दोघांनाही पोस्ट मिळाल्याशिवाय लग्न करायचं नाही. परंतु कुठेतरी वाटलं की नाही, ह्या गोष्टी योग्य वयात, लग्नही योग्य वयात झालं पाहिजे आणि त्यानंतरही आपण अभ्यास करू शकतो. तर तशा पद्धतीने मग विदिन 6 महिन्यात परत लग्न झालं आणि एक प्रापंचिक आयुष्याला सुरुवात झाली. आणि प्रापंचिक आयुष्यातून पुढे अनेक गोष्टी होत गेल्या की नंतर मग आम्ही विचार केला की मी जेव्हा सरांना भेटले तर तेव्हा सर महाराष्ट्रात पहिले आले PSI साठी 2006 मध्ये. आणि लग्न झाल्यानंतर आम्ही 3 वर्ष दोघंही विद्यार्थी होतो आणि तो काळ आमच्यासाठी इतका अवघड होता. आणि तेव्हा आम्ही विचार केला की नाही, आता आपल्याला बसून नाही राहायचंय. जो स्टडी आपण केला होता, जे मटेरियल आपण लिहिलेलं होतं, ते मटेरियल इतर मुलांपर्यंत पोहोचवायचं होतं. आणि जो अभ्यास आपण केलेला होता त्या प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला तर मार्गदर्शन मिळालेलं नव्हतं किंवा सरांना मिळालेलं नव्हतं. मला तरी सरांचं मार्गदर्शन होतं, पण सरांना असं कुठल्याही व्यक्तीचं मार्गदर्शन मिळालं नव्हतं. त्यांची जर्नी किंवा त्यांचा संघर्ष हा त्यांनी स्वतःच केलेला होता. तर त्याच्यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही, नाशिकच्या काय महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून हा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली. आणि पहिल्याच बॅचचे 17 विद्यार्थी आपले PSI झाले नाशिकमधनं. आणि त्यातनं जे मटेरियल आम्ही स्टडी केलेलं होतं ते मटेरियल आपण पब्लिश केलं. आणि 1000 प्रती आपल्या 2003ला आपल्या त्या सेल झाल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आज त्या गळ्यात आपल्याला आपल्या 5 टायटल आहे: फौजदार यशोमार, राज्यसेवा यशोमार, कायदा यशोमार, पोलीस भरती यशोमार आणि GK चालू घडामोडी. आणि आजपर्यंत 2.5 ते 3 लाख प्रती आपल्या सर्व पुस्तकांच्या कुठल्याही प्रकारची जाहिरात न करता पूर्ण महाराष्ट्रामध्ये सेल झालेल्या आहे. ही आहे पूर्ण आपली सगळ्या प्रकारची जर्नी आहे की लग्नापासून तर एक स्ट्रगल की नवविवाहित जोडप्याचं जे स्ट्रगल असतं सुरुवातीचं, ते 3 वर्ष आम्ही दोघांनी केलेलं आहे. आणि मग 2009ला सर 2003 ते 2006 हा 3 वर्षाचा विद्यार्थी कालावधी आणि एक नवजोडप्याचा कालावधी आम्ही घालवला. आणि 2006ला सर PSIला जॉईन झाले आणि नागपूरला आमची पहिली पोस्टिंग झाली. तेव्हा मी सरांना सांगितलं की प्रकाश, तुला इथे थांबायचं नाहीये आणि कुठल्याही प्रकारे आरक्षणामध्ये तुला अडकून, तर आरक्षण किती जागा आपल्या समाजासाठी आहे किंवा किती आरक्षण आपल्याला आहे, त्या कुठल्याही गणितात तुला अडकायचं नाहीये आणि तुला ओपन मधनं लढा द्यायचा आहे. आणि खरंच ओपन मधनं सरांनी फॉर्म भरला आणि 2009ला ते परत DYSP साठी महाराष्ट्रात पहिले आले. आणि तो दिवस होता ज्या दिवशी आम्हाला मुख्यमंत्री कार्यालयातनं फोन आला की नाही, तुमचं महाराष्ट्रात तुम्ही पहिले आले आहे आणि तुमचं सिलेक्शन. आम्ही दोघंही एवढं रडलो होतो की आमच्या आयुष्याचं किंवा आमच्या लग्नाचं किंवा आमच्या जोडीचं ते सार्थक झालं. आणि तिथपर्यंत इतकं सुंदर आम्ही स्ट्रगल केलं. तोपासून आजपर्यंत फक्त आम्ही दोघांनी ज्ञानदान
किंवा कोणत्याही प्रकारचं सामाजिक काम करण्याचं भान ठेवून आम्ही दोघंही समाजाचं देणं लागतो, ह्या चौकटीत राहूनच आजपर्यंत आम्ही काम करत आहोत. वा वा. खरं तरी कुठेतरी प्रेरणा म्हणावी लागेल सर्वांसाठीच, एक आदर्श म्हणावा लागेल. कारण एक कुठेतरी तो होईल का नाही होईल किंवा परिस्थितीचाच म्हणजे सारखा तोच विचार न करता त्यावर मात कशी करता येईल आणि स्वतःचाच विचार न करता, जसं आज तुम्ही एवढ्या पद्धतीने काम करतात, नवीन सगळ्या प्रतींचं वाटप झालं, सगळ्या गोष्टी झाल्यात, ते फार महत्वाचं आहे. आणि हे सॅटिस्फॅक्शन जे आपल्याला स्वतंत्ररित्या कुठेतरी मिळत असताना ते फार महत्वाचं असतं. लोकांनी चांगलं म्हणावं, लोकांनी कौतुक करावं, लोकांना आपल्याकडे बघून समाधान वाटावं, याच्यापेक्षा आम्ही करत असलेल्या कार्यातनं, आम्ही आतापर्यंत संघर्ष केला त्याच्यातनं जे आम्हाला समाधान मिळतं ते फार महत्वाचं असतं. त्याचं मोल आपल्याला जर बघायला गेलं तर करता येत नाही. मग पुढचं जर बघायला गेलं तर प्रवास कसा सुरू होतो? त्याच्यानंतर 2009ला जेव्हा सरांचं सिलेक्शन झालं तोपर्यंत माझी मोठी कन्या झालेली होती इशिका, आणि सरांचं जेव्हा ट्रेनिंग कंप्लीट झालं तोपर्यंत माझा दुसरा मुलगाही आदित्य जन्माला आलेला होता. तोपर्यंत माझं डेक्कन फिनिक्स पब्लिकेशन मार्फत पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अगदी गडचिरोलीपर्यंत आपले पुस्तकं सेल करण्याचं काम मी करत होते, आणि अनेक सामाजिक छोटे छोटे कामही मी त्या माध्यमातून करत होते. खूप दिवसाची इच्छा होती की नाही, आपण प्रोफेशनल पद्धतीने काहीतरी करतोय किंवा ज्ञान देण्यासाठी काहीतरी करतोय, परंतु सामाजिक देणं लागतो या भावनेतून एक सामाजिक संस्था स्थापावी किंवा त्याची निर्मिती करावी असं खूप इच्छा मनात होती, आणि ती आज 1 वर्षापूर्वी माझी पूर्ण झालेली आहे. इतक्या दिवस मी त्या प्रतीक्षेत होते, ती प्रतीक्षा माझी आज पूर्ण झाली आहे. आणि आज माझ्या ईशा फाउंडेशनची स्थापना केली, आणि आज ईशा फाउंडेशनच्या माध्यमातून नाशिकमध्ये नव्हेच तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रात कामं करत आहोत. मग ते राजकीय असो, सामाजिक असो, आर्थिक असो, शैक्षणिक असो, वैद्यकीय असो, अशा प्रत्येक क्षेत्रात आपण विविध प्रकारचे कामं करत आहोत. मी कुठल्याही प्रकारचं एक क्षेत्र सिलेक्ट केलेलं नाही, कारण मला असं वाटतं की जेव्हा आपण सामाजिक क्षेत्रात काम करतो तर त्याला कुठल्याही प्रकारचा राजकीय रंग नसावा किंवा कोणत्याही पक्षाचं त्याला हे नसावं, स्वरूप नसावं, किंवा त्या गोष्टीला तो बांधील नसावं, किंवा ह्याच क्षेत्रात तुम्ही काम केलं पाहिजे असं कुठल्याही प्रकारचं त्याच्यात बंधन नसावं असं मला वाटतं. नक्कीच. हे सगळं करत असताना आपण म्हणजे सामाजिक क्षेत्रात तर बरीच कामं असतात, वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा योग येतो, परंतु आपण विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन असेल, अनाथ आश्रम असेल किंवा वृद्धाश्रम असेल, या सर्व ठिकाणी जाऊन देखील आपण आपलं काम करत असतात. तिथला अनुभव कसा साधा? मी पहिला अनुभव सांगते सर, की जेव्हा माझं लग्न झाल्यानंतर काही पर्सनल गोष्टीमुळे किंवा अपरिहार्य कारणामुळे मी पोस्ट नाही काढू शकले किंवा मी अधिकारी नाही झाले, परंतु ही खंत जरी माझ्या मनात आजपर्यंत आहे, परंतु ही गोष्ट देखील मला अभिमानाची वाटते की मी जरी स्वतः अधिकारी झाले नाही, पण पुस्तकाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आणि त्यांना अधिकारी बनवण्याचं काम मी केलं आहे. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि त्या गोष्टीचा मला नेहमी आनंद होतो की नाही, समाधान वाटतं. आणि मी कुठल्याही गोष्टींचं कधीच रिग्रेट करत नाही, कारण मी जोही निर्णय घेते तो खूप विचारपूर्वक करते, आणि एखादी गोष्ट झाली तरी तर त्या गोष्टीचं रिग्रेट न करता तर ती गोष्ट कशी अजून छान बनवता येईल किंवा ती गोष्ट अजून कशी आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येईल ह्या गोष्टींचा मी विचार करत असते, किंवा ती चांगली कशी करता येईल ह्या गोष्टींचा मी विचार करत असते. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी आपण खेडोपाडी व्याख्यानं घेतो, लेक्चरला जातो, त्याच्यानंतर कॅम्प घेतले आहे, काही रहिवासी कॅम्प घेतलेले आहे. कोरोना काळात मुलं मोबाईलच्या आहारी गेलेले होते, तर मोबाईलच्या आहारी न जाता तर त्यांनी पुस्तकांचं वाचन करावं, इंडोर राहून त्यांनी पुस्तकांचं वाचन करावं. यासाठी आपण 2 ते 3 लाखाची पुस्तकं वाटली होती की अशा मुलांना आपण ऑनलाईन गायडन्स पण केलेलं होतं. आणि सामाजिक क्षेत्रातलं सांगायचं ठरलं किंवा वृद्धाश्रम वगैरे किंवा अनाथ आश्रममध्ये हा टच मला लहानपणापासूनच आहे, कारण माझ्या आई वडिलांपासून मी ह्या गोष्टी शिकलेल्या आहे.
तर घरात कोणीही व्यक्ती आला तर तो न जेवता जाणार नाही कधी. तर हे मी त्यांचं बघितल्यामुळे नेहमी माझ्या ती भावना आजी आजोबांपासून आई बाबांपासून आहे की अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, रक्तदान असेल, ज्ञानदान असेल किंवा कुठल्याही प्रकारचं जे दान असेल, जे दान संस्कृतीमध्ये आहे ते दान, मदत असेल कुठल्याही प्रकारची, तर ती मी नेहमीच वेगवेगळ्या स्वरूपाने आजपर्यंत केलेली आहे. आणि माझा मोबाईल नंबर दरवर्षी 20 ते 30 हजार पुस्तकांवर जातो. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मुलं त्यामार्फत माझ्याशी संवाद साधत असतात आणि मी एनी टाइम मदत करत असते. आता मला किती जण सामाजिक क्षेत्रात काम करत असताना विचारतात, मॅडम तुम्ही मानधन घ्याल का? पण खरंच तर मी आजपर्यंत 1 रुपयाचंही मानधन घेतलेलं नाही आणि त्या प्रकारचं काम मी करत नाही. खरं तर नेहमी म्हटलं जातं की समाजाने मला काय दिलं, देशाने मला काय दिलं, यापेक्षा मी देशाला समाजाला काय देणं लागतो ही भूमिका तुम्ही खरं तर जपलेली आहे आणि त्या माध्यमातून हे कार्य तुमच्याकडनं सहज घडतं. हे जर बघायला गेलं तर त्याचं जिवंत आणि ज्वलंत असं उदाहरण आपल्याला बघायला मिळतं. खरं तर आता नवरात्र सुरू होतोय आणि या निमित्ताने आम्ही फेसबुकला इकडे तिकडे जर बघायला गेलो तर पोस्ट आज व्हायरल होतात आणि बघतात की बाबा रंग परिवर्तनाची, बरोबर ना? अशा पद्धतीने जर बघितलं तर आपण सुरुवात केलेली आहे. काय सांगता? रंग परिवर्तनाची मी नेहमीच प्रवाहाच्या विरुद्ध व्हायला मला आवडतं किंवा पोहायला मला आवडतं. कदाचित ती खूप चॅलेंजिंग गोष्ट असते जेव्हा आपण एखाद्या समाजाची विचारधारा मोडून किंवा जे संस्कृती किंवा रूढी परंपराला विरोध करून काहीतरी वेगळा विचार समाजामध्ये मांडत असतो. दॅट इज व्हेरी चॅलेंजिंग. की मग असाच एक विचार मी केला की अरे कित्येक काळापासून आपण रंग, साडीचा रंग, याचा रंग, सगळे रंग आपण मॅचिंग करत असतो आणि स्त्री म्हटलं की साडी वगैरे हे गणित असतातच कुठेतरी. आणि स्त्रियांचा आवडता विषय साडीचे रंग किंवा साडी म्हटलं तर आवडता विषय. परंतु कुठेतरी मला वाटतं का हे बदल घडावे. सामाजिक क्षेत्र, समाजामध्ये जे घटना घडत आहे, ज्या प्रकारच्या घटना घडत आहे, तर ते विचारधारा बदलणं गरजेचं आहे. म्हणून मी रंग परिवर्तनाचे हा टॉपिक घेऊन ह्या वर्षीची जी नवरात्र आहे ती वेगळ्या प्रकारे रंगवावी किंवा खेळावी असं माझा सगळ्यांना आव्हान आहे. कारण कोलकाता आणि बदलापूरला जे प्रकरण रिसेंटली झाले, तर तशा पद्धतीचे प्रकरण घडल्यानंतर नुसत्या मेणबत्त्या जाळून चालणार नाहीये. तर त्यासाठी अशा विकृत नराधमांची मानसिकता जाळणं गरजेचं आहे. तर ही मानसिकता येते कुठून आणि ती अशी अचानक बंद होणारी नाहीये. तर त्याच्यासाठी काही बदल समाजामध्ये करणं गरजेचं आहे. तर ते बदल हळूहळू करणं गरजेचं आहे. तर म्हणून मी प्रत्येकाला सांगते की रंग परिवर्तनाचे, आता रंग साडीचे नव्हे तर आता रंग परिवर्तनाचे. पहिला रंग स्वरक्षणाचा, दुसरा रंग सबलीकरणाचा, तिसरा रंग सशक्तीकरणाचा, आत्मनिर्भरतेचा, आत्मविश्वासाचा, आत्मसन्मानाचा, नारी शक्तीचा आणि आदराचा. आणि शेवटचा रंग जो आजपर्यंत कुठल्याही नवरात्रीमध्ये पुरुषासाठी साजरा केलेला नसेल असा रंग म्हणजे पुरुषी मानसिकता बदलण्याचा. कारण आम्ही कितीही महिलांनी स्वरक्षणाचे धडे घेतले, कितीही बदललं, स्वतःला किती बदलवलं, परंतु जोपर्यंत त्या पुरुषाची नजर, आमच्याकडे बघण्याची नजर बदलत नाही किंवा त्याची ती मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत हा समाज किंवा ह्या समाजात ती समानता निर्माण होणार नाही असं मला वाटतं. आणि तोपर्यंत ती स्त्री सुरक्षित राहणार नाही. मग मी नेहमी या वेगवेगळ्या कार्यक्रमांमार्फत मेसेज देत असते समाजामध्ये. मग ती शिवजयंती असेल का आजपर्यंत कोणी शिवबा जन्माला आले नाही, कारण आम्ही माय माऊली जिजाऊ झालो नाही. कारण आम्ही आया जर जिजाऊ झालो तर प्रत्येक घराघरात शिवाजी जन्माला येईल. शिवाजी जन्माला आला पाहिजे, पण तो शेजारच्या घरात, माझ्या घरात नाही. अशा इतक्या विविध प्रकारच्या सणवारातून किंवा अशा शासकीय दिवसातून मी वेगवेगळे मेसेज माझ्या आर्टिकल थ्रू देत असते किंवा माझ्या उपक्रमां थ्रू देत असते. तसाच ह्या नवरात्रीचा हा मेसेज आहे की रंग स्वरक्षणाचे, गरबा आणि दांड्याबरोबर यावेळेस स्वरक्षणाची धडेही मुलींनी घेतली गेली पाहिजे. आणि मी मेसेज देऊ इच्छिते की आम्हाला लहानपणापासून ह्याच गोष्टी शिकवल्या जातात की कसं नाचायचं, कसं नटायचं, कसं किंवा कशा प्रकारे लाजायचं, कशा प्रकारे स्वतःचं बाह्य सौंदर्य हे खुलवायचं, परंतु कोणी अंतर्गत सौंदर्याचा विचार करत नाही. मग हे अंतर्गत सौंदर्य म्हणजे काय असतं? तर हे अंतर्गत सौंदर्य म्हणजे
विविध अष्टपैलू गुणांनी नटलेलं हे अंतर्गत सौंदर्य असतं. मग त्याच्यामध्ये स्वतःचं स्वरक्षण कसं करायचं, कारण प्रत्येक महिलांना महिला ही मल्टीटास्किंग असावी असं मला वाटतं. कारण तिला गाडी चालवता आली पाहिजे, तिला 4 व्हीलर चालवता आली पाहिजे, 2 व्हीलर चालवता आली पाहिजे, तिला आर्थिक व्यवहार आले पाहिजे, तिला स्वतःचं रक्षण करता आलं पाहिजे, अशा विविध प्रकार, सेल्फ डिफेन्स करता आला पाहिजे, अशा विविध प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या अंतर्गत सौंदर्य खुलवत असतात. त्याच्यामुळे मी ह्या नवरात्रीत मेसेज देते की तुम्ही तुमच्या अंतर्गत सौंदर्याकडे लक्ष द्या, ते खुलवण्यासाठी प्रयत्न करा. आणि यावेळेची नवरात्र ही वेगळ्या प्रकारे व्हावी, कुठल्याही प्रकारच्या साडीच्या रंगात किंवा कुठल्याही गरबा दांडियाच्या याच्यात न अटकता तर एक वेगळ्या प्रकारचा मेसेज आपल्या थ्रू सामाजिक याला जावा, असं मी महिलांना विनंती करते. खरं तर हेच रंग परिवर्तनाची म्हणता येते. हा सगळा प्रवास सुरू असताना जसं आपण लहान असतो आणि एखादं सादरीकरण करतो, सादरीकरण म्हणण्यापेक्षा कुठेतरी कौशल्य मिळत असतो, किंवा शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना ट्रॉफी मिळते किंवा बऱ्याचशा गोष्टी मिळत असतात ना, त्यावेळेस तो जो भरमसाठ आनंद आपल्या घरच्यांना मिळतो ना, ते फार कौतुकाची छाप वेगळीच असते. आणि कालांतराने असं होते की तुमच्यासारख्या महिला किंवा अजून कोणी जर काम करत असेल तर मग त्यांना कुठेतरी प्राऊड फील होत असतं. आजची पोझिशन अशी की तुम्हाला काही पुरस्कार मिळाले, सन्मानित केलं जातं, विविध ठिकाणी बोलवलं जातं, याचं श्रेय तुम्हाला तर नक्कीच परिवाराला द्यावं लागेल. एकतर आफ्टर मॅरेज पतिदेव आहेत, त्याच्या आधी ज्यांनी तुम्हाला संस्कार दिलेत आणि सगळ्या इथपर्यंत आणलं ते म्हणजे आईवडील. त्यांचं योगदान कसं आहे आणि त्यांच्यासाठी काय सांगतात? नक्कीच आई वडिलांचा खूप मोठा आपल्या संस्कारात वाटा असतो. कारण जेव्हा आपण शालेय जीवनात शिकत असतो तर तेव्हा आपले गुरु आपल्याला शालेय किंवा त्या पद्धतीचं शिक्षण देत असतात, परंतु संस्काराचं शिक्षण हे फक्त कुटुंबातूनच होतं आणि ते नक्कीच आपल्या आईबाबांकडनं होतं. तर माझ्या आईबाबांनी मला खूप चांगले असे संस्कार लावलेले आहे. मी मनापासून त्यांचे धन्यवाद मानते की मी आज जे काही आहे तर ते माझ्या आईबाबांमुळे आहे. आणि लग्नानंतर की एका यशस्वी पुरुषामागे जशी स्त्री असते तसे एका यशस्वी स्त्री मागे देखील पुरुष असतो. कारण हे गाडीची 2 चाकं आहे, तर ते बॅलन्सिंगच असतात, एकमेकांना पूरक असतात आणि एकमेकांच्या सपोर्ट शिवाय आपण काहीच करू शकत नाही. न आपला म्हणजे पती आपले काही करू शकतात, न पत्नी काही करू शकते. ह्या दोघांना एकमेकांच्या सपोर्टची खूप गरज असते. आणि हा एक सामाजिक संदेश असणार आहे की तुम्ही देखील, मी माझ्या सगळ्या बांधवांना सांगते की तुम्ही देखील तुमच्या बायकांच्या किंवा पत्नींच्या मागे इतक्या भक्कमपणे उभे राहा जसे प्रकाश सर माझ्या मागे उभे आहेत. आणि त्यांनी प्रत्येक वेळेस मला सपोर्ट केलेला आहे की तू घरात बसू नको, तुझी बुद्धी लाखाची आहे, तू 1000 किंवा 1000चं काम करण्यात तुझी बुद्धी वाया घालू नको. हा नेहमी त्यांचं वाक्य असतं माझ्याकडे की तू तशा पद्धतीची तुझी बुद्धी आहे, तर तू तशा प्रकारचं काम कर. आणि नेहमी मला सपोर्ट करत असतात प्रत्येक गोष्टीसाठी. आज मी पब्लिशर आहे तर फक्त त्यांच्या प्रेरणेने आहे आणि सामाजिक कामात पण ते मला नेहमी वेळोवेळी प्रेरणा करत देत असतात. नक्कीच. खरं तर त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे खूप आभार त्यांचे की जेणेकरून त्यांच्या सपोर्टमुळे जर बघायला गेलं तर हे सगळं काम त्या करू शकतात. खरं तर आता जाताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की या मुलाखतीच्या माध्यमातून एक प्रेरणा घेत असतात महिला किंवा आदर्श म्हणून आपण बघत असतो. सो बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांच्याकडे तुमच्यासारखं सगळे कलागुण आहेत, एक डेअरिंग पण आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, पण आज मानसिकरित्या कुठेतरी खचलेल्या आहेत. पहिली गोष्ट. दुसरं, सपोर्ट नाहीये. तिसरी गोष्ट, आज कुठल्या तरी विचाराच्या अधीन आहेत किंवा नको ते टोकाचं पाऊल उचलून आयुष्य सुद्धा संपवलं जाते. इथपर्यंत भयावह आज महिलांची, तरुणींची परिस्थिती झालेली आहे. मग अशा महिलांसाठी जर बघायला गेलं तर तुम्ही काय आव्हान कराल, मार्गदर्शन कराल, काय संदेश द्याल? नक्कीच सर, की जसं सामाजिक आणि शैक्षणिक दर्जा दिवसेंदिवस उंचावत चाललेला आहे, त्या मी तर प्रत्येक महिलांना सांगेल की झाशीची राणी असतील, अहिल्याबाई होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, आपल्या राष्ट्रमाता जिजामाता असतील, तर तो काळ, पूर्वीचा काळ किती प्रतिकूल होता, तसा काळ तर आता नाहीच आहे, नक्कीच नाहीये. त्या काळात लाईट नव्हत्या, मोबाईल नव्हते, कुठल्या प्रकारची वाहनं नव्हती, कुठल्या प्रकारचं शैक्षणिक तशा प्रकारचं शालेय शिक्षण किंवा तशा प्रकारचं शिक्षणही नव्हतं. परंतु आता इतक्या अनुकूल परिस्थिती आहे, सर्व असताना स्वतःला खचवून टाकणं किंवा त्या पद्धतीचं पाऊल उचलणं हे अगदी चुकीचं आहे. तुम्ही त्या काळात
जर असता तर त्या काळात इतके संघर्ष आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पुरुषांबरोबर स्त्रियांनीही योगदान दिलेलं आहे. तर ह्या योगदान समोर ठेवून प्रत्येक आजच्या महिलेनी झाशीची राणी बनलं पाहिजे, राजमाता जिजामाता बनलं पाहिजे, अहिल्याबाई होळकर बनलं पाहिजे. अशा विविध महिला आहेत ज्यांच्या प्रेरणा घेऊन आपण काम करत असतो. आजही समाजामध्ये सुधा मूर्ती असतील ज्या इतक्या लेवलला असून इतक्या साधेपणाचं आयुष्य जगतात, किंवा असंख्य महिला आहेत ज्यांची प्रेरणा आपण घेऊ शकतो. मी महिलांना हेच की कितीही संकट आयुष्यात येतील, संकट हे येणार किंवा सुखदुःख हे येणारच, ऊन सावली येणारच, परंतु त्या खचून न जाता स्वतःला खंबीरपणे उभं करून का ही गोष्ट सुद्धा, हा काळ सुद्धा, वाईट काळ सुद्धा जाईलच आणि त्यातूनही चांगलं करण्याची मी प्रेरणा सगळ्यांना देते की त्यातूनही चांगलं करण्याचं तुम्ही हे करू शकतात की याच्यातून, ह्या सगळ्या संकटातून मी बाहेर निघेन आणि मी भक्कमपणे ह्या सगळ्या संकटांना तोंड देऊ शकते. आणि मी सगळ्यांना नेहमी सांगत असते सर की हा काळ असो, कारण स्त्रीमध्ये सहनशक्ती खूप असते, पुरुषापेक्षाही सहनशक्ती असते. नवरात्रामध्ये आपण आदिमायेचं पूजन करतो किंवा प्रत्येक वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या याचं पूजन करतो. मग ती चंद्रघंटा असेल, महागौरी असेल, मध्यरात्री असेल, का सिद्धिरात्री असेल, कात्यायनी असेल, कुष्मांडा असेल, अशा विविध, दुर्गा असेल, लक्ष्मी असेल, सप्तशृंगी असेल, अशा विविध देवींचं पूजन करतो. तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक महिलेने स्वतःमध्ये स्वशक्ती निर्माण केली पाहिजे. कारण स्वतःच्या शक्तीचं तिने हे केलं पाहिजे की माझ्यामध्ये ही शक्ती आहे आणि त्या शक्तीला तिने ओळखून आपल्या स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे. असं मी सर्वांना आवाहन करते की कुठल्याही प्रकारे खचून न जाता प्रत्येक येणाऱ्या संकटाला सामोरं जावं आणि खंबीरपणे उभं राहून आपली पुढील वाटचाल करावी, अशी या नवरात्राच्या माध्यमातनं मी सगळ्यांना प्रेरणा देते किंवा ही आव्हान देते किंवा आश्वासन करते की अशा प्रकारचं हे खऱ्या अर्थाने त्या देवीचं पूजन असणार आहे. आणि प्रत्येक व्यक्ती, स्त्रीमध्ये ही आदिमाया शक्ती असते. स्वतःचं स्वरूप ओळखा आणि स्वतःचं शिल्पकार स्वतःच बना. जाता तर परत एकदा सर्वांसाठी नवरात्राच्या शुभेच्छा. आणि नक्कीच जर कोणाला ईशा फाउंडेशन म्हणजे मॅडमशी जर कॉन्टॅक्ट करायचा असेल आणि काही मार्गदर्शन हवं असेल, फाउंडेशनला कनेक्ट व्हायचं असेल, वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्याला गरज पडत असते, तर नक्कीच आपण संपर्क करू शकतो. काय सांगा? नक्कीच मी नेहमी वारंवार उपक्रम करत असताना माझा किंवा फेसबुक, इन्स्टा अशा पोस्ट करत असताना माझा मोबाईल नंबर टाकत असते. कारण लोकांना संपर्क करायचा असतो. तर सोशल माध्यम हे संपर्कासाठी अतिशय उत्तम माध्यम आहे आणि त्या माध्यमातून मला संपर्क साधावा. नाशिककरांनाच मी ही विनंती नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना मी विनंती करते की कुठल्याही प्रकारचं काही काम असेल किंवा कुठल्याही प्रकारची अडचण असेल किंवा महिलांना अडचण असेल तर त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधावा आणि मी नक्कीच माझ्या परीने ते दुःख किंवा तो प्रश्न सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. तर ह्या होत्या अदिती गायकवाड मॅडम. खरं तर एकाच स्त्रीच्या अंगी जर बघायला गेलं तर एवढे सगळे गुण असतात. नवीन आपण जसं म्हणतो की नवदुर्गा, त्याचप्रमाणे जर बघायला गेलं तर नवदुर्गा याचा अर्थच काय, तर ही विविध रूप किंवा वेगवेगळी कार्याच्या माध्यमातून असलेले वैशिष्ट्य आपल्या अंगी असतात. फक्त ते बाहेर यायला हवेत आणि त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावा लागतो. खरं तर त्यांना ह्या कुठल्या गोष्टीची गरज नाही, आजही नाही. परंतु जसं म्हटलं की सामाजिक क्षेत्रात जर काम करायचं असेल किंवा तो संस्कार जर माझ्याकडे असेल तर नक्कीच ती प्रेरणा आतून निर्माण होत असते आणि मग प्रत्यक्षरित्या माणूस कार्याला उभा राहतो. तुम्ही देखील तेच करत आहात. खरं तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना या सगळ्या प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून नवे सगळ्यांची जी काही नाती असतात, तत्व असतात, ती जपत जर बघायला गेलं तर हे सगळं विश्व उभं करायचं म्हणजे सोपं काम नसतं. यासाठी त्यागही लागतो, विवेक लागतो, विचार लागतो, जिद्द लागते. नवे हे करण्यासाठी जर बघायला गेलं तर सपोर्ट देखील लागतो. पण तो सपोर्ट या घरातल्या लोकांकडे मिळवण्यासाठी तो विश्वास देखील संपादन करावा लागतो. आणि सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात ना. खूप साऱ्या शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी. आणि अशाच पद्धतीने आपण काम करत राहू. हीच जर बघायला गेलं तर ह्या नवरात्राच्या निमित्ताने मी त्या देवीकडे एक प्रार्थना करेन, विनवणी करेन आणि उत्तम आरोग्य लावून अशाच पद्धतीने काम आपण सातत्याने करत राहू एवढीच अपेक्षा होती. थँक्यू सो मच. धन्यवाद.